नमस्कार मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत का? इंग्रजी व्याकरण खूप सोपा विषय आहे, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण येते. परंतु आज तुमची अडचण दूर होणार आहे, कारण आज आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत आणि एकदम सोप्या भाषेत आणि 2 ते 3 सेकंदात या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो. बघा, टीईटीची एक्झाम येणार आहे, जून महिन्यात आहे. त्यानंतर बघा, तलाठी, वनरक्षक, दारूबंदी पोलीस, ओके, दारूबंदी पोलीस. त्याच्यानंतर न्यायालयाची एक्झाम या महिन्यात आहे. एमपीएससीच्या कंबाईनची ॲड आलेली आहेत, तर तुम्ही त्याचेही फॉर्म भरू शकता. त्याच्यासाठी इंग्रजी विषय खूप महत्त्वाचा आहे. सरळ सेवेची इतर पद आहे, त्यासाठी इंग्रजी विषय तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. इंग्रजी ग्रामर शिकण्याकरता विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय बघा, IMP क्वेश्चन आपण जर पाहिले तर तेच प्रश्न रिपीटेड होतात पेपरमध्ये, तर हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैकीच्या पैकी गुण कशी मिळवायचे ते पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, कारण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघला तरच तुमच्या इथं कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्ही सहज या प्रश्नाला सोडवू शकताल. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप विद्यार्थी जे आहे इंग्रजी विषयाला प्रेफर करताय आपल्या चॅनलच्या, म्हणून तुम्हीही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि खूप सोप्या पद्धतीने आपण इथं इंग्रजी व्याकरण पाहणार आहोत. बघा, तलाठीची बॅच ज्या विद्यार्थ्यांना पाहिजेत असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 10 एप्रिलपासून सुरू झालेली ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. 999 रुपयाची फीज असेल, ओके, ऑफरमध्ये. तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. या बॅचमध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे कितीही वेळेस तुम्ही एकच कोर्स करू शकता. ओके, व्हिडिओज वारंवार तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट काय, यामध्ये आपण अंकगणित एकदम सोप्या भाषेत, बुद्धिमत्ता सोप्या भाषेत शिकणार आहोत. इंग्रजी तर आता तुम्ही पाहूनच घ्या कशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. त्यानंतर मराठी व्याकरण बी एकदम सोप्या भाषेत शिकवणार आहोत. बघा, ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे गुगल प्ले स्टोअरवरून, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जी बॅच पाहिजे त्या बॅचवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तलाठीचे पाहिजे तलाठीची बॅच अवेलेबल आहे, वनरक्षक पाहिजे वनरक्षकची बॅच अवेलेबल आहे. प्रत्येक बॅचेस अवेलेबल आहे. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला इश्यू येत असेल तर तुम्ही ह्या तुमच्या स्क्रीनवर जो नंबर चालू आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे, व्हॉट टाईप ऑफ नाउन इज अंडरलाईन वर्ड. ओके, बघा, व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाईन वर्ड. आता समजा आपल्याला अंडरलाईन नाही केलेलं असेल इथं, तर हे इंटिग्रिटी हे नाउन आहे याच्यामध्ये. ओके, इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजेच प्रामाणिकपणा ही एक बेस्ट पॉलिसी असते. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग तुम्हाला याच्यात ऑप्शन दिलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कोणतं आहे, तर कॉमन नाउन आहे की मटेरियल नाउन आहे किंवा अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे किंवा कलेक्टिव्ह नाउन आहे. बघा, थोडं बेसिक माहिती मी तुम्हाला सांगून देतो. कॉमन नाउन बघा काय राहतात, जसं की बॉय, गर्ल. ओके, हे झालं कॉमन नाउन. स्कूल हे कॉमन नाउन झालं. हे एकवचनी व अनेकवचनी असतात. याच्यासोबत एकवचनी व अनेकवचनी क्रियापद आपण वापरत असतो. प्रत्येक पॉईंट सांगायला लागलो ते नोट करायचं आहे. तुम्हाला कॉमन नाउन माहित आहे. त्याच्यानंतर दिलेला मटेरियल नाउन. बघा काय आहे मटेरियल नाउन, ज्याला आपण लिटर, मीटर आणि केजी मध्ये मोजत असतो त्याला मटेरियल नाउन म्हणतो. जसं की ऑइल म्हटलं, ऑइल, शुगर, हे जे झाले हे कोणते नाव झाले, मटेरियल नाउन. आता आहे अब्स्ट्रॅक्ट नाउनची गोष्ट. अब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे होते भाववाचक नाम. आणि भाववाचक नामामध्ये बघा, जर कोणत्याही एखाद्या विशेषणाला प्रत्यय लागला, नामाला प्रत्यय लागला, ते भाववाचक नाम बनत असते. म्हणजे ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ कल्पना करू, त्याला काय म्हणतो आपण, भाववाचक नाम. मग इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा. आता पणा हा जो शब्द लागला मराठीतून, तर हे पणा काय आहे, तर हे पणा जर आपण प्रत्यय लावला, जसं की प्रामाणिकपणा असं म्हणतो, प्रामाणिक हे विशेषण आहे, आपण त्याला प्रत्यय लावला प्रामाणिकपणा, तर हे नाव बनते भाववाचक नाम मराठीतून. तसंच इंग्रजीमधून आहे इंटिग्रिटी हे नाम जे आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येते. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, त्यानंतर म्हटलं की अनक्लीन हे नाव कशात येते, तर अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येते. अनक्लीन,
समजलं? अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. कलेक्टिव्ह नाउन तर तुम्हाला माहितच असेल की पोलीस, आर्मी किंवा मग अ बँड ऑफ म्युझिशियन, कलेक्शन ऑफ स्टॅम्प्स, अशा पद्धतीचे हे नाउन राहतात. हे नाउन सोप्या पद्धतीने आपण पहिला प्रश्न आपण बेसिकचा पाहिलेला आहे. आता थोडा नेक्स्ट लेवलचे प्रश्न आपण सुरू करूया. बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हटलेला आहे, यामध्ये 99% विद्यार्थी चुकतात, म्हणजे 1% विद्यार्थीच इथं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. सांगा मग ह्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येते का? चूज द प्लुरल ऑफ द वर्ड. काय आहे? क्रायटेरिएशन. ओके, आता हे जे आहे हा लॅटिन शब्द आहे. आता बरेचसे जण प्लुरल म्हटल्यावर त्यांना माहित राहते की अनेक वेष्णी करायचा. अनेक वेष्णी करत असताना ते यस किंवा यस शोधतात. मग जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द विद्यार्थी काय करतात, हे 3 ऑप्शन निवडतात. हे 3 ऑप्शन निवडतात. हे तीनही आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण आपण जर याचा अनेक वेष्णी करतो म्हटलं क्रायटेरिया होते. ओके, आपण याच्यातला ON हा शब्द काढून काय लावणार, IA लावणार, म्हणजेच अनेक वचनी होत असतो क्रायटेरिया. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. आता तुम्ही सांगा की तुम्ही चुकली होती की नाही या प्रश्नामध्ये. मग असेच प्रश्न आपल्याला पाहायचे जिथं तुम्हाला सोपं तर वाटेल, परंतु घरी आल्यावर आपल्याला रिझल्ट दुसराच दिसेल, आहे की नाही? प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. खालीलपैकी कोणता सेंटेन्स जो आहे तो करेक्ट आहे? हा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. बघा कोणता सेंटेन्स करेक्ट आहे. काय म्हटलेला आहे? इट इज मी हू हॅज डन दिस वर्क. इट इज मी. इट इज म्हणजे आता बऱ्याचशा जणाला ग्रॅमॅटिकली मिस्टेक राहते. आपण काहीही बोलत असताना काहीही बोलत असतो, परंतु ग्रॅमॅटिकली मिस्टेक तुम्हाला सुधारायची आहे बोलत असताना. आता बघा जनरल गोष्ट आहे, नर्सरीपासून इंग्रजी व्याकरण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आहे. इंग्रजी आहे म्हणजेच आपल्याला आपला जर ज्यावेळेस क्लास झाला असेल तर 5वी पासून आपल्याला इंग्लिश होतं, परंतु आजकालचा जमाना इंग्रजी विषयाचा आहे. समोर प्रत्येक भरतीमध्ये इंग्रजी विषय टॉप मारणारे विद्यार्थी निर्माण होतील, म्हणून तुम्हाला आत्ताच लागायचं आहे. तर हे प्रश्न समजून घ्या काय आहे. इट इज मी. इट इज मी म्हणजे मला. मी म्हणजे मला येणारच नाही. मला हे डन धिस हे काहीच नाही, हे वाक्याचा अर्थच निघत नाही. इट इज मला हे की नाही, हे इट इज मी येणारच नाही. मग इट इज हू येते. ओके, आणि इट इज हू आल्याच्या बाद बघा इट इज आय. इट इज आय. आय सोबत आपण काय वापरणार? इट इज आय. हे सब्जेक्टिव्ह आपल्याला काय वापरावं लागते? केस वापरावं लागते. सब्जेक्टिव्ह केस. इट इज सोबत सब्जेक्टिव्ह केस येते. हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे, म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह केस असल्यामुळे आपण हे घेऊ शकत नाही. सब्जेक्टिव्ह केस घेऊ आपण. सब्जेक्टिव्ह केस सोबत आय सोबत आपण हॅज नाही वापरत, म्हणून हा प्रश्नही चुकला, हाही प्रश्न चुकला, हाही प्रश्न चुकला. एका सेकंदात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 9 वाजता सोडवू शकता. इट इज आय हॅव डन दिस. इट इज आय हू हॅव डन दिस वर्क. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक डी प्रश्नाचं उत्तर येते, आहे की नाही? मग हा प्रश्न बघा 4थ्या क्रमांकाचा. बरेचसे जण इथेही चुकतात. व्हॉट आर यू मॅड अंडरलाईन द वर्ल्ड. आता हे कोणतं प्रोनाउन आहे? म्हणजे व्हॉटच्या जर खाली आपल्याला इथं तुम्हाला हे जे आहे प्रोनाउन दिलेलं आहे. कोणता प्रोनाउन दिलेला आहे? व्हॉट हा प्रोनाउन आहे. कोणता प्रोनाउन आहे? तर इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन आहे की रिलेटिव्ह प्रोनाउन आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह आहे किंवा मग एक्सक्लामेटरी आहे? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट हे काम खूप काही गोष्टीचं व्हॉट हे काम करते. एक शब्द खूप सारे काम करते. हे तुम्हाला कन्सेप्ट समजणं आहे. ओके, आता कन्सेप्ट समजले तर तुम्ही सहज सोडू शकता. आता इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउनचं हे काम करते, एक्सक्लामेटरी सेंटेन्सही काम करते, त्यानंतर हे ॲडजेक्टिव्हचंही काम करते. सिंपल गोष्ट आहे, जर हे व्हॉट आहे आणि व्हॉटच्या बाद क्वेश्चन मार्क आला, ओके, तर ते इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन होणार. व्हॉट आहे, ओके, आणि व्हॉटच्या नंतर नेम आला एखादं कोणतंही नेम, जसं की मी तुम्हाला सांगतो, व्हॉट टाइम बाय युअर वॉच. आता असं मी एक वाक्य दिलं, मला एक सांगा, हा व्हॉट कशाचं काम करणार आहे? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर द्यायचा. हे व्हॉट कशाचं काम करणार? सिंपल गोष्ट आहे. माझी एक गोष्ट समजली तर तुम्ही सहज या प्रश्नाला कितीही विचारू द्या फिरवून सहज या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. नाऊन आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द नेहमी काय असतो तर समजून घ्या. हा नाऊन आहे तर हा राहील ॲडजेक्टिव्ह, म्हणजे विशेषण राहील. ॲडजेक्टिव्ह राहील. ओके, इथं ते ॲडजेक्टिव्हचं काम करावं लागलं. इथं जर क्वेश्चन मार्क दिला तर ते इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउनचं काम करावं लागलं. हे समजलं. हा रूल क्रमांक दुसरा समजून घ्या. व्हॉटचा रूल क्रमांक दुसरा हा पहिला. आणि आता बघा इथं काहीतरी आपण
आश्चर्यजनक गोष्ट बोला लागलो की व्हॉट आहे ना, व्हॉट आर यू मॅड, का तू मॅड आहेस. मग हा एक्सक्लामेटरी प्रोनाउन आहे, काहीतरी एक्सक्लेम केलेला आहे की नाही, काहीतरी आश्चर्यजनक वाटत आहे म्हणून हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करत चला. प्रश्न क्रमांक 5 आता आपण पाहणार आहोत. बघा, रिकामी जागा दिलेली आहे. मेन वेअर पनिश्ड. बघा, चूज द करेक्ट इंडेफिनिट प्रोनाउन फॉर फिल इन द ब्लँक्स. जनरल गोष्ट आहे, मेन हा अनेक वचनी शब्द आहे. मेन काय आहे, अनेक वचनी शब्द आहे. आता आपल्याला इनडेफिनिट प्रोनाउन वापरायचा आहे. काय वापरायचा आहे, इनडेफिनिट प्रोनाउन वापरायचा आहे. तर इथं काय वापरणार, मेनी अ नाही वापरू शकत कारण हे एक वचनी आहे म्हणून हा येणार नाही. मेनी अ ग्रेट मेनी मेन हा येऊ शकते कारण याच्यानंतर अ ग्रेट मेनी मेन असं दिलं. हे अनेकवचनी नाव आहे. ओके, आणि मेनच्या बाद वेर हे शब्द दिलेला आहे म्हणजे हे ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. संबडी हे एकवचनीच आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर अ ग्रेट मेनी. ओके, अ ग्रेट मेनी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं अनेकवचनी नाम पाहिजे त्याच्या बाद. ओके, चला 6वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. विच इज द राईट प्लेस फॉर द वर्ड इवन. इवन साठी कोणता प्लेस म्हणजे कोणती जागा त्याची इवन साठी तिथं बसते या वाक्यातून. बघा काय म्हटलेलं आहे, तर इवनला बसवण्यासाठी बघा लक्षात घ्या, दे इवन मे डिसाइडेड टू कम बाय द कार. आता त्याच्यानंतर दे मे इवन डिसाइडेड, त्याच्यानंतर दे मे डिसाइडेड टू इवन तर येणारच नाही. ओके, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नसेल. त्याच्यानंतर बघा दे मे डिसाइडेड टू इवन हे बी येणार नाही कारण बघा इथं लक्षात घ्या, इथं हा जे आहे मे आहे त्याला आपण म्हणतो ऑक्झिलरी वर्ब आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आणि डिसाइडेड हे मेन वर्ब आहे आणि इथं हा हेल्पिंग वर्बचं काम करते म्हणजे ऑक्झिलरी वर्बचं काम करते. या दोघांच्या मधात त्याची जागा होईल म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. दे इवन येऊ शकत नाही. ओके, दे मे इवन डिसाइडेड अशा पद्धतीने हे वाक्यरचना चांगली असते म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. बघा आता हा प्रश्न बरेचसे जण चुकवतात. बघा काय म्हटलेलं आहे, द कॅट स्प्रँग रिकामी जागा ऑन द टेबल. हे आहे प्रिपोजिशनचं क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं कारण प्रिपोजिशन बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम क्रिएट करते. कारण प्रिपोजिशन खूप सारे आहे आणि वापरायचे कसे तर याची 3 पद्धती आहे. कुठं वापरायचे, कुठं नाही वापरायचे, आणि वापरायचे तर फिक्स प्रिपोजिशन काही येतात तर ते तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, याची व्हिडिओ आपण जे आहे ऑलरेडी युट्यूबवर अपलोड केलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता, तिथून तुम्ही तयारी करू शकता. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, तर इथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये काही प्रिपोजिशन दिलेले आहे ते निवडायचे आहे. मग काय म्हणतात, ऑन द टेबल हे फ्रेज तुम्ही खूप वेळेस वापरलेली असेल. ऑन द टेबल, टेबलाच्या वर. बघा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या पृष्ठभागावर असेल तर आपण ऑन वापरतो. टेबलावर आहे आणि स्थिर असेल आणि पृष्ठभाग त्याची चिटकून असतील, कोणत्याही प्रकारची गती नसेल त्यावेळेस आपण ऑन वापरणार. परंतु ज्या वेळेस ओव्हर कधी वापरणार, बघा ओव्हर आपल्या म्हणजे समजा एखादी गोष्ट वर आहे आणि थोडंसं अंतर आहे, त्याचा काही पृष्ठभाग एकमेकाला लागत नाही, अशा वेळेस आपण ओव्हर वापरणार. जसं की रूफ इज ओव्हर आवर हेड आहे की नाही, अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. मग इथं काय वापरणार, अक्रॉस तर येणार नाही कारण पलीकडे होते, 4 अर्थ पलीकडे, हे तिन्ही येणार नाही. मग येणार काय, अपॉन. कारण स्प्रँग द कॅट स्प्रँग अपॉन द टेबल म्हणजे एखादी गोष्ट जर टेबलाच्या वर गतिमान असेल तर आपण अपॉन वापरतो. मग अशा पद्धतीने अपॉन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फिल इन द ब्लँक्स. बघा काय म्हटलेलं आहे, अप्रोप्रिएट प्रिपोजिशनवर बरेचसे प्रश्न विचारतात. मग तुम्हाला हे प्रिपोजिशन टॉपिक करणं खूप महत्वाचं आहे. बघा, द रॉबर्स ब्रोक रिकामी जागा हिज शॉप अँड लुटेड इट. म्हणजेच रॉबर्सनं काय केलं तर ब्रोक म्हणजे काय, तोडणे. आणि ब्रोक म्हटल्यावर काहीतरी आपण फोर्सफुली तोडून अंदर जात असतो आहे की नाही. मग इथं आपण शॉप जर तोडून अंदरमध्ये जात असतो, फोर्सफुली आपण तोडून आतमध्ये जातो, तर त्यावेळेस आपण काय वापरणार, ब्रोक इनटू.
इंटू वापरत असतो. ब्रोक इंटू ही फ्रेज आहे. ब्रोक सोबत आपण फोर्सफुली अंदर जात असेल तर इंटू वापरायला पाहिजेत. ब्रोक इन नाही होणार, ब्रोक इंटू होणार. फोर्सफुली ढकलून आपण आतमध्ये जातो त्यावेळेस आपण इंटू वापरतो. सहज या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता. 9वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. बघा इट इज कंटिन्युअसली रिकामी जागा बा इट इज रिकामी जागा कंटिन्युअसली सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग. आता बघा इथं सिन्स आला, सिन्स आलेला आहे याचा अर्थ तो वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा असेल किंवा मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा असेल. पण हे वाक्य कंटिन्युअस टेन्सचा असते. मग ING लागते परंतु हॅड बीन ING किंवा हॅव बीन ING किंवा हॅज बीन ING लागायला पाहिजे. ओके, मग इथं बघा आपण दिस मॉर्निंगची गोष्ट करायला लागलो, आजच्या मॉर्निंगची गोष्ट करायला लागलो. इट इज कंटिन्युअसली सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग. आता बघा आजच्या गोष्ट आहे, कोणतीही गोष्ट घडलेली नाही, भूतकाळात नाही सांगायला लागलो म्हणून हॅज बीन ING यायला पाहिजे, हॅड बीन ING नाही यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक C आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं. मग आता यानंतर बघा काय म्हटलेलं आहे 10वा प्रश्न. ही बिहेव्स ॲज दो. आता एखादी गोष्ट काल्पनिक असेल म्हणजेच जसं की आपण विचार करतो की मी राजा झालो असतो तर, जर मी क्रिकेटर असतो तर, हे काल्पनिक आहे. काही गोष्टी अशक्य राहतात आहे की नाही. जर मी पंतप्रधान झालो असतो तर, मग अशा वेळेस आपल्याला वेअर शब्द वापरावा लागते, वेअर शब्द पाहावा लागते आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर सोडवावं लागते. बस काही ट्रिक नाही याच्यामध्ये. वेअर शब्द पाहिला हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच एखादी गोष्ट काल्पनिक आहे. ही बिहेव्स ॲज दो, तो वागला जसं की राजा आहे, तो कसा वागत आहे जसा की राजा आहे अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. वेअरच चेक करायचं आहे. आणि बघा या वाक्यामध्ये आपण आय सोबत बी वेअरच वापरतो. एरी तर आपण जनरली आपण वॉज वापरत असतो, परंतु जर मी म्हटलं इफ तर इफचे वाक्य राहते इफ आय वेअर अ किंग. जर मी राजा असतो तर, इफ आय वेअर अ किंग. म्हणजे एखादी गोष्ट काल्पनिक आहे आणि आपण इच्छा करायला लागलो अशा वेळेस आपण काय वापरणार, आय सोबत वेअर वापरणार. हे लक्षात ठेवायचं आहे. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. समोरचा प्रश्न 11 क्रमांकाचा काय म्हटलेला आहे. हु गेव यू दिस पेन. चेंज द व्हॉइस. व्हॉइस आपल्याला चेंज करायचा आहे. हु गेव यू. बघा आता हु गेव यूचं आपण काय करणार, चेंज बाय हुम मध्ये चेंज करणार. म्हणजे हुम सोबत आपण बाय वापरत असतो म्हणजे हे येणार नाही, हे लक्षात ठेवा. नेहमी हुम सोबत चेंज द व्हॉइस करताना बाय हुम वापरावं लागते. बाय हुम ज्याद्वारे. ओके, मग बघा इथं बाय हुम आहे. आता गेव आहे. गेव असेल तर मग मला एक सांगा, गिवन यायला पाहिजे आहे की नाही. बाय हुम गिवन. आता आर यू आहे की यू आर आहे, तर बघा बाय हुम अशा पद्धतीने जोडणार आपण. बाय हुम वेअर यू गिवन दिस पेन आणि यू वेअर गिवन दिस पेन. आता हे यू जे आहे समोर येणार आणि हे गिवन मागे जाणार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक B, ए राहणार नाही. ओके, यू बाय हुम यू गिवन यू वेअर गिवन. थांबा एक मिनिट थांबा. इथं काय दिलेलं आहे थोडंसं बघा गडबड होते. इथं कसं सिंपल दिलेलं आहे एकदा तुम्हाला समजून सांगतो. इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही चुकायला पाहिजे. बघा बाय हुम दिलेला आहे, बाय हुम दिलेला आहे. इथं यू वेअर दिलेला आहे आणि इथं वेअर यू दिलेला आहे. ओके, मग इथं याच्या बाद बाय हुम वेअर, इथं वेअरच पाहिजे आणि याच्यानंतरच सब्जेक्ट पाहिजे. ओके, वाक्य पूर्ण पाहिजे. म्हणजेच पहिले काय पाहिजे आपल्याला, तर हेल्पिंग वर्बच पाहिजेत असते. हे हेल्पिंग वर्ब पहिले आहे, हेल्पिंग वर्ब. ओके, हां चला व्हेरी गुड. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, चला काही मिस्टेक असेल तर आपण पाहून घेऊ नंतर. बघा काय म्हटलेलं आहे 12वा प्रश्न काय म्हटलेला आहे. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच इन द गिवन सेंटेन्स. आता इनडायरेक्ट स्पीच किंवा मग क्वेश्चन टॅग हे पार्ट तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच जर तुम्हाला प्रिपोजिशन आले तर खूपच चांगलं, कारण याच्यावरच 5-6 प्रश्न तुमचे कव्हर होतात. ओके, तर बघा काय म्हटलेलं आहे. व्हॉट अ होपलेस फेलो यू आर. द टीचर
सेड द टीचर टू द स्टुडंट, म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाले. काय म्हणाले शिक्षक विद्यार्थ्याला? की तू खूप निराशावादी मुलगा आहेस. ओके, आता आपण हे वाक्य जोडत असताना बघा द टीचरने जोडणार. द टीचर, द टीचर, द टीचर, द टीचर. टोल्ड, आता एक्सक्लेम्ड येणार नाही हे लक्षात ठेवा, कारण इथं कोणत्याही प्रकारचं एक्सक्लेमेशनचं चिन्ह नाही आहे. आपण चिन्ह देऊन एक्सक्लेम येणार नाही याच्यामध्ये, आपण एक्सक्लेम नाही करत आहे. बघा व्हॉट अ होपलेस, हा चला याच्यामध्ये एक्सक्लेम येणार नाही हे लक्षात ठेवा. सेड दॅट आहे, यानंच आपल्याला जोडावं लागेल. सेड दॅटचं होईल टोल्ड होईल. सेड दॅटचं काय होईल? टोल्ड, म्हणजे हे तिसरंही येणार नाही, हेही येणार नाही. ओके, द टीचर सेड दॅट व्हॉट यू. आता आपल्याला याच्यामध्ये काय चेक करायचं आहे? यू आर, यू वॉज. यू आरच्या जागेवर वॉज होते, आर नाही पाहिजेत आपल्याला इथं, आर नाही पाहिजेत इथं, वॉज पाहिजेत आपल्याला, आणि थर्ड फॉर्म पाहिजेत, आहे की नाही? म्हणजे स्टुडंट दॅट, टोल्ड स्टुडंट दॅट ही वॉज पाहिजे आपल्याला इथं. व्हॉट वॉज, वॉज. ओके, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी असेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो. द टीचर टोल्ड द स्टुडंट्स दॅट, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा हटते, दॅट येते. ओके, मग ही वॉज आहे तर आय वॉज असेल तर यू असेल तर म्हणजे त्याला म्हणाले शिक्षक, त्याला म्हटल्यावर ही येईल पहिले. ओके, तर ही वॉज अ व्हेरी होपलेस फेलो. ओके, अशा पद्धतीने बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? याला आपण चेंज करू शकत नाही. इथं तर वॉज शेवटी दिलेला आहे म्हणून हे प्रश्नाचं उत्तर येणार नाही. ओके, कारण मधातच आपल्याला वॉज पाहिजेत असते. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेलं आहे. चला, एक्सक्लेम येणार नाही आणि आर तर येणारच नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. ओके, समजलं असेल? चला बघा काय म्हटलेलं आहे 13वा प्रश्न. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू कंपाऊंड फॉर. बघा काय म्हटलेलं आहे, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपल्याला चेंज करायचं, म्हणजेच संयुक्त वाक्यामध्ये आपल्याला याला चेंज करायचं. कशा पद्धतीने चेंज करणार बघा. फॉर ऑल हिज रिचेस ही इज नॉट हॅपी. आता तो श्रीमंत असूनही तो हॅपी नाही आहे. मग अशा वेळेस बघा कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपण अँड किंवा बट अशा पद्धतीने काही गोष्टी वापरत असतो, म्हणजे विरोधाभास दाखवायचा आहे. विरोधाभास दाखवत असताना आपण अँड वापरणार नाही, अँड वापरणार नाही, लक्षात घ्या. विरोधाभास आहे, एखादी गोष्ट विरोधाभास असल्यामुळे आपण हे कशात येते? आपण याला म्हणतो की समुच्चय बोधक. समुच्चय बोधक मध्ये हे येणार नाही आणि आपल्याला विरोधाभास दाखवायचा तर बट वापरावं लागते. सिंपल गोष्ट आहे. बट पाहायचं होतं, अँड येणार नाही, अँड येणार नाही, आपल्याला बट पाहायचं होतं. ही इज रिच बट ही इज नॉट हॅपी. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडू शकतो. विरोधाभास आहे, तो श्रीमंत आहे तरीही सॅड आहे, अनहॅपी आहे की नाही? म्हणजे तो हॅपी नाही, श्रीमंत असूनही तो हॅपी नाही, काहीतरी कमतरता वाटते, आहे की नाही? तर हे विरोधाभास आहे. अशा पद्धतीने 13वा प्रश्न पाहिला. 14वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेला आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. ही ऍडमिटेड दॅट ही हॅड मेड अ मिस्टेक. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे? आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स गिवन. कोणता सेंटेन्स आहे, म्हणजे इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. सिंपल सेंटेन्स आहे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे की कंपाऊंड सेंटेन्स आहे की कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं दॅटने आपण कोणताही वाक्य जोडतो तर लक्षात घ्या एक वाक्य राहते सबऑर्डिनेटिंग आणि एक राहते ऑर्डिनेटिंग. एक वाक्य मुख्य वाक्य राहते आणि एक वाक्य राहते गौण वाक्य. गौण वाक्य म्हणजे उपवाक्य राहते. मग इथं बघा ही हॅड मेड अ मिस्टेक, त्याने मिस्टेक केली, हा एक वाक्य आहे पूर्णच्या पूर्ण हा. ओके, आणि इथं बघा ही ऍडमिटेड, त्याने मान्य केलं, त्याने मान्य केलं, पण काय केलं आपल्याला माहित आहे का? मान्य नाही. त्याचा अर्थ आपल्याला समोरच्या वाक्यात कळा लागला, म्हणजे इकडच्या वाक्यात कळा लागला की त्यानं मिस्टेक केलेली आहे. अशा पद्धतीनं मग इथं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, काहीतरी राहते, म्हणून इकडं वाक्याचा अर्थ दुसऱ्या वाक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण होते. म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य असते. डॅटने एक वाक्य आपण कशाने जोडतो? तसं मी डायरेक्टली सांगितलं असतं तुम्हाला की डॅटने जोडलेलं वाक्य कशाचं राहते, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं राहते, मिश्र वाक्य राहते. मिश्र वाक्य अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो. ही ऍडमिटेड, काय ऍडमिट केलं त्याला माहित नाही, आपल्याला वाक्याचा अर्थ दुसऱ्या या डॅटच्या बाद सापडा लागला, इथं उत्तर भेटा लागलं की त्यानं मिस्टेक केली, हे उत्तर आपल्याला सापडलं दुसऱ्या वाक्यात, म्हणून हे जे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. ओके, मग आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न बघा काय आहे, तर चिल्ड्रेन लव आईस्क्रीम. काय म्हटलेलं आहे? चिल्ड्रेन लव आईस्क्रीम. आणि बघा चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. इथं क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. इथं बघा चिल्ड्रन लव,
इथं कोणत्या प्रकारचा वर्ब आहे? वर्बचा पहिला फॉर्म आहे. पहिला फॉर्म असल्यामुळं आपण इथं कोणत्याही प्रकारचं इथं आपल्याला काय नाही दिलेलं आहे की हेल्पिंग वर्ब नाही दिला. हेल्पिंग वर्ब नाही दिला तर इज येणार नाही, आर येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. जर इज आर दिला असतं या वाक्यामध्ये तरच आपण इज आर वापरलं असतं. आणि बघा चिल्ड्रन अनेक वचनी आहे, अनेक वचनी असल्यामुळं इथं आपण डोंट डे येणार, कारण हे वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करावं लागते. निगेटिव्ह म्हटल्यावर बघा डोंट दे चिल्ड्रन लव आईस्क्रीम, का नाही, आहे की नाही. चिल्ड्रन आईस्क्रीम म्हणजे चिल्ड्रन आईस्क्रीम आवडते अशा पद्धतीचं वाक्य का नाही आवडत, अशा पद्धतीने आपण त्याला निगेटिव्ह मध्ये बनवत असतो. पॉझिटिव्ह वाक्य आपण निगेटिव्ह बनवावं लागत असते क्वेश्चन टॅग मध्ये, आणि निगेटिव्ह वाक्य आपण पॉझिटिव्ह मध्ये वापरणार आहोत. जनरल गोष्ट आहे. इजंट डिझंट आर नाही वापरलं आपलं, हे समजलं. आपल्याला डोंट वापरावं लागते कारण वर्बचा पहिला फॉर्म असल्यामुळे आपण डू किंवा डोंट वापरू शकतो. समजलं. अशा पद्धतीने आपण हे 15 प्रश्न पाहिलेले आपण ट्रिक सिरीज सुरू केलेली आहे. हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच प्रश्न आपण कन्फ्युजन करणारे तुम्हाला प्रश्न शिकवलेले आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेस पाहिजे असतील प्रत्येक बॅचेस आपल्याला अवेलेबल आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा, आपली जागा बुक करायची आहे, कारण बरेचसे जण ऍडमिशन करत आहेत. तुम्हीही ऍडमिशन करायचे आहे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.